नमस्कार. पण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. सखींना आणि मला चिडवण्यात तू सराईत आहेस. तुझी वेळ येईल तेव्हा मी सुद्धा एकही संधी सोडणार नाही. मोठ्या बहिणीला चिडवतेस होय? मोठी बहीण तर सर्वात जवळची सखी असते, त्यामुळे तुलाच सर्वाधिक चिडवायला हवे. तू माझी उत्सुकता ताणू नकोस. उद्या हा सोहळा कधी घडणार आहे ते आधी सांग, उर्मिलेने पुन्हा विचारले. तात अत्यंत उत्सुकता आहेत. ते उद्या प्रातःकालीच महर्षी विश्वामित्रांच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत आहेत. महर्षींनी सूचक विधान करताच धनुष्यालाही विश्रामगृहात नेण्यात येईल, असे तात म्हणाले. मला तर हा योग प्रत्यक्ष महर्षींनीच जुळवला असं वाटत आहे. महाराजांच्या बोलण्यातूनही असेच वाटत होते. मग तुझ्यासारखी भाग्यवान तूच म्हणायला हवीस. महर्षी विश्वामित्रांसारख्या ऋषींनी स्वतःहून त्या राजकुमाराला मिथिलेपर्यंत आणले, यासारखे भाग्य ते काय? यामागे बहुधा एखादी विशिष्ट योजनाही असू शकते, पण भविष्य नावाच्या रहस्याचा विचार करत वर्तमानाला चिंताग्रस्त करण्यात काहीच तथ्य नाही. प्रत्यक्ष महर्षी विश्वामित्रांनी पुढाकार घेऊन हा विवाह घडवण्याचे ठरवले असेल तर तू निश्चिंतपणे संमती दर्शव. जे तात ठरवतील ते माझ्याकरता योग्यच असेल. बालपणापासून मला फुलाप्रमाणे जपणारे पितृमन अयोग्य पुरुषासोबत माझा विवाह होऊच देणार नाहीत. त्या राजकुमाराच्या कुळाचा आणि चारित्र्याचा योग्य परिचय झाल्यावरच तात निर्णय घेतील, याची मला खात्री आहे. त्यामुळे मी चिंतित नव्हे तर उल्हासित आहे. राजकुमारी, आपला उल्हास या चेहऱ्यावरच्या लालिमेतून स्पष्टपणे दिसत आहेच. तो काही वेगळा सांगायला नको, उर्मिला सीतेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. सीतेने डाव्या हाताने उर्मिलेचा खांद्यावरचा हात ठेवलेला धरला आणि ती म्हणाली, उर्मिले, यावेळी उत्साहाचे भ्रमात रूपांतर व्हायला नको म्हणजे झाले. गेले कित्येक महिने नानाविध राजांचे राजकुमार मिथिलेत येऊन धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यापैकी कोणीही यशस्वी झालेले नाही. कित्येकदा आपण विश्वासाने आणि उत्सुकतेने तो सोहळा बघण्यासाठी गेलो आहोत, मात्र प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली. यावेळी तर असे होणार नाही ना? सीतेने तिच्या मनातील चिंता आणि खंत व्यक्त केली. ताई, वारंवार व्यथेचा डोळसपणे स्वीकार केल्याने फळ शेवटी मिळतेच. बहुधा उद्याचा दिवस तुझ्या सर्व दुःखांचा अंत घडवेल. बहुधा याच राजकुमाराने तुझ्याशी विवाह करावा असे तुझ्या प्रारब्धात असेल. मला वाटते की यासारखा दुसरा राजकुमारच भारतवर्षात नसावा. त्यामुळेच नियतीने कुणा सामान्य युवकासोबत तुझी गाठ बांधली नाही. तू म्हणते तसंच हो. मला आईलाही भेटायचे आहे. येते मी. उद्या सर्व काही बदलणार आहे, त्यामुळे आज या भवनात अनुभवलेला प्रत्येक क्षण आठव आणि नव्या रम्य स्वप्नांसोबतच उद्या डोळे उघड. सीता स्मित करत कक्षाबाहेर गेली. सीता बाहेर जाताच उर्मिलेने पापण्यांचा बांध उघडला व ताई उद्या अयोध्या सोडून जाणार या विचाराने तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. खरे तर उर्मिला रामांना ओळखत नव्हती. तिच्याकरिता राम हा कुणीतरी तेजस्वी आणि बलवान तरुण होता. सीतेला उल्लसित करणे तिचे कर्तव्य असल्याने तिने रामाच्या पराक्रमावर अधिक विश्वास दर्शविला. तिला कुठे ठाऊक होते की या महापुरुषाच्या चरित्रामुळेच तिच्या आयुष्यालाही अंतर्बाह्य कलाटणी मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी प्रातःकालीन स्नान, देवपूजा यथोचित पार पाडून राजा जनक विश्रामगृहाकडे निघाले. केशरी रंगाचे उत्तरीय, शुभ्र अधरीय, कपाळावर तिलक, कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखणारा मुकुट धारण केलेले राजा जनक सारथ्याच्या पाठीमागे असणाऱ्या सोनेरी फळीवर हात घेऊन आकाशाकडे बघत सीतेच्या भविष्याचा विचार करीत होते. सीतेचा स्वयंवर विधी कित्येक मास सुरूच होता. प्रत्येक वेळी राजा जनक मोठ्या आशेने अतिथी राजाला किंवा राजकुमाराला भगवान शंकराचे धनुष्य दाखवत. मात्र स्वयंवराचा पण पूर्ण करण्याची क्षमता आजवर कोणत्याही पुरुषात दिसली नाही. आज राजा जनकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या व राम पणाची पूर्तता करणार अशी त्यांना मनोमन खात्रीही वाटत होती. कारण महर्षी विश्वामित्रांनीच तसा संकेत दिला होता.
यापूर्वी कोणत्याही ऋषींनी सीतेकरता वर सुचवला नव्हता. तसेच यापूर्वी राजप्रासादाबाहेर स्वयंवराचा सोहळाही आयोजित करण्यात आला नव्हता. राजा जनक प्रथमच राजप्रासादाबाहेर स्वयंवर आयोजित करणार होते. तशी त्यांनी पहाटेच पूर्वतयारी केली होती. विश्रामगृहाबाहेर एका वटवृक्षाखाली आसनस्थ झालेल्या महर्षी विश्वामित्रांना दुरून येणारे राजा जनक दिसले. त्यांनी खून करत रामलक्ष्मणांना उभे राहूनच राजाचे स्वागत करण्यास सांगितले. स्वागताची आणि अभिवादनाची औपचारिकता पार पाडल्यावर राजा जनक म्हणाले, महर्षी, विश्रामगृहातील व्यवस्थेने तुम्ही संतुष्ट आहात ना? काल रात्री आपल्या निद्रेत कोणत्या व्यत्यय तर नाही आला ना? राजन, येथे सर्व कुशलमंगल आहे. तुम्ही अगदी प्रातःकालीच इथे उपस्थित होणार आहात हे मला माहीत नव्हते. आपल्या सेवेसाठी क्षणाचाही विलंब करणे योग्य ठरले नसते. ऋषीवर, मी तुमची काय सेवा करू? जनकांनी हात जोडून नम्रपणे विचारले. त्यांच्या मनात लपलेला हेतू विश्वामित्रांनी बरोबर ओळखला व महर्षी इतर सर्व विषयांना टाळून म्हणाले, मिथिलेमध्ये ठेवलेल्या भव्य शिवधनुष्याबाबत या राजपुत्रांना माहिती द्यावी. त्या धनुष्याचा इतिहास व त्याची प्रासंगिकता यांना आता तुम्हीच समजावून सांगावी. महर्षी विश्वामित्रांच्या शब्दामागे कोणता अर्थ दडलेला आहे हे राजश्रींना समजले. त्यांनी शिवधनुष्याचा संक्षिप्त इतिहास सांगितला. दशयज्ञाचा विध्वंस करताना भगवान शंकरांनी या धनुष्याला हातात घेऊन सर्व देवतांना ठार मारण्याचा निश्चय केला होता. भगवान शंकरांना त्या यज्ञात सहभागी होता न आल्याने ते प्रचंड क्रोधित झाले होते. तेव्हा सर्व देवतांनी त्यांची स्तुती गाण्यास प्रारंभ केला व भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी आनंदाने त्यांच्या हातातील हे धनुष्य देवतांना दिले. देवतांकडून हे धनुष्य माझ्या पूर्वजांना प्राप्त झाले व परंपरेने माझ्या वंशातील सर्व राजांनी या धनुष्यांचे पूजन केलेले आहे. इतके प्राचीन धनुष्य आजही अत्यंत प्रभावी आणि अवजड आहे. मुख्य विषयाला प्रारंभ करत जनक म्हणाले, या धनुष्याची प्रासंगिकता काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. एकदा नांगरणी करत असताना शेतामध्ये मला तान्ही कन्या दिसली. तिच्याजवळ तिचे मातापिता कुणीही नव्हते. त्यामुळे मीच तिचा सांभाळ करण्याचा निश्चय केला. तिचे नाव मी सीता असे ठेवले. माझी ही ज्येष्ठ कन्या प्रचंड सामर्थ्यवान असल्याने तिला वीर्यशुल्का या नावानेही ओळखले जाते. तिच्या सामर्थ्याला साजेसा वर तिला प्राप्त व्हावा याकरिता मी एका स्वयंवराचे आयोजन केले. जो राजा किंवा राजकुमार या शिवधनुष्याला उचलून त्याचा पराक्रम सिद्ध करेल त्याच्याशीच सीतेचा विवाह करणार आहे. स्वयंवरात सहभागी झालेल्या सर्व राजांना माझी मुलगी वीर्यशुल्का असल्याने तुमच्या वीरतेचे प्रदर्शन करूनच तिला जिंकावे लागेल असे मी सांगितले. मात्र एकाही राजाला हे धनुष्य साधता आले नाही. एका पाठोपाठ अनेक राजे मिथिलेत आले, मात्र कुणालाही आपले शौर्य सिद्ध करता आले नाही. याच कारणामुळे माझी कन्या सीता अजूनही अविवाहित आहे. मात्र कथा इथेच पूर्ण होत नाही. ते सर्व राजे अपमानित होऊन मिथिलेतून त्यांच्या राज्यात गेले. त्या सर्वांनी एकत्रित येऊन विदेह देशावर हल्ला केला व जवळपास 1 वर्ष आमच्या राज्याला वेढा घालून आक्रमणे केली. वेढ्यामुळे आमच्या राष्ट्राचा इतर राष्ट्रांसोबत संपर्क तुटला व व्यापारही बंद झाला. कुणीही आमचे सहाय्य करण्यास तयार न झाल्याने मी प्रत्यक्ष देवतांना पाचारण केले. घोर उपासनेनंतर देवता माझ्यावर प्रसन्न झाल्या व त्यांनी या युद्धात माझी मदत करण्याचे आश्वासन दिले. अपमानित झालेल्या सर्व राजांना मित्रराष्ट्रांच्या आणि देवताच्या मदतीने हरवून मी मिथिलेचे आणि विदेह देशाचे रक्षण करण्यात यशस्वी झालो. या सर्व इतिहासाला जन्म देणारे हे महान शिवधनुष्य अजूनही माझ्या राजप्रासादात सुरक्षित आहे. दशरथ नंदन राम खरोखर सामर्थ्यवान असेल तर या स्वयंवरात मी त्यालाही पाचारण करतो. राम, तू या धनुष्याला उचलण्यात यशस्वी झालास तर मी या माझ्या कन्येचा हात तुझ्या हाती देईल. दशरथ नंदन रामांनी या धनुष्याचे दर्शन घ्यावे व नंतर आपला निर्णय सांगावा. जनकांनी धनुष्य विश्रामगृहात आणण्याची सेवकांना आज्ञा दिली. राजप्रासादातून विश्रामगृहापर्यंत त्या धनुष्याचे वहन करण्यासाठी एका 8 चाकी पेटीला राजप्रासादात नेण्यात आले. त्या पेटीला मोठे दोरखंड बांधून अनेक बलवान सैनिकांनी त्या लोखंडी पेटीला विश्रामगृहापर्यंत आणले. मिथिलेतील
सर्व प्रजाजनांना पुन्हा एकदा स्वयंवर आयोजित करण्यात आले आहे याची कल्पना आली. काही उत्सुक तरुण त्या पेटी मागून विश्रामगृहापर्यंत आले. विश्रामगृहाच्या प्रांगणामध्ये ती पेटी ठेवण्यात आली. विदेह देशाचे अनेक मंत्री, पुरोहित, ऋषी आणि काही प्रजाजन त्या प्रांगणाभोवती स्वयंवराचा सोहळा पाहण्यासाठी जमा झाले. शिवधनुष्य प्रथमच प्रासादाबाहेर नेण्यात आल्याने विश्रामगृहात काहीतरी विशेष घडणार याची सर्वांना अंदाज आलेला होता. राम, लक्ष्मण आणि महर्षी विश्वामित्रांसह राजा जनक प्रांगणात उपस्थित झाले. जनकांनी रामांना त्या लोखंडी पेटीजवळ नेले आणि त्याचे वर्णन करताना सांगितले, दशरथ कुमार, हे धनुष्य प्रत्यक्ष देव, देवता, गंधर्व, राक्षस, यक्ष आणि महानाग यापैकी कोणालाही उचलता आलेले नाही. उचलणेही दूर, मी मागेच म्हटल्याप्रमाणे हलवता सुद्धा आलेले नाही. कुणीही सामान्य मनुष्य हे धनुष्य उचलू शकत नाही हे मी जाणतो. राम काही क्षण त्या धनुष्याकडे बघत राहिले. सेवकांनी पेटी बंद केल्यावर काहीही न बोलता त्यांनी महर्षी विश्वामित्रांकडे बघितले. राम अनुमती घेण्याकरिता विश्वामित्रांकडे बघत आहे हे ओळखून जनक विश्वामित्रांना म्हणाले, गुरुवर्य, तुम्हीच या सुकुमाराला योग्य ती आज्ञा द्यावी. महर्षी विश्वामित्र रामांजवळ आले. वत्स, धनुष्य तुझ्या समोर आहे. राजा जनकांनी तुझ्या विक्रमाला ललकारले आहे. तू या कसोटीचा स्वीकार करायला हवा. रामांनी दीर्घ श्वास सोडला. त्यांच्या शांत स्वभावाप्रमाणे कोणताही उत्साहवर्धक शब्द न उच्चारता केवळ विश्वामित्रांना वंदन करून ते पेटी उघडण्यासाठी झुकले. ती पेटी उघडताच भगवान शंकराचे दिव्य धनुष्य त्यांना दिसले व रामांनी काही क्षण त्या धनुष्याला निहाळले. त्या धनुष्यावर चंदनाचे लेपन केलेले होते व विविध फुलमाळांनी ते सजले होते. गुरुवर्य, तुमची आज्ञा असेल तर मी या धनुष्याला उचलून प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न करतो. अवश्य, विश्वामित्रांनी अनुमती दर्शवली. यापूर्वी ज्यांनी स्वयंवराचा सोहळा पाहिला होता त्यांच्याकरिता आजचा सोहळा आश्चर्यकारक होता. कारण यापूर्वी सर्व राजे, राजपुत्र अहंकारयुक्त भाषा उच्चारत मोठ्या आत्मविश्वासाने धनुष्यापर्यंत यायचे व पराभूत झाल्यावर क्रोधित होऊन स्वगृही जायचे. यावेळी राम अत्यंत शांत आणि मंगल भावनेने धनुष्यापर्यंत गेले. रामांची शांतताच तो क्षण मंगल आणि दैवी करण्यास कारणीभूत झाली. त्यांच्या वर्तनात कोठेही एका अज्ञात राजकन्येला जिंकण्याची तामसी भावना दिसत नव्हती, तर त्या जागी एका विहित संस्काराचे आचरण करण्याची सात्विक इच्छा होती. जणू त्यांना ठाऊकच होते की सीतेचा आणि त्यांचा ऋणानुबंध या जन्मात घडायचाच आहे. प्रांगणाभोवती जमलेले शेकडो लोक केवळ रामांच्या शांततेमुळे चकित झाले नव्हते, तर रामाच्या वर्तनात झळकणाऱ्या या पावनतेनेही त्यांना मोहित केलेले होते. रामांनी धनुष्याच्या मध्यभागाला हातात घेतले व क्षणार्धात ते धनुष्य उचलले. सर्व प्रजा, राजा, जनक आणि मंत्री अवाक होऊन ते दृश्य बघत राहिले. सर्वांच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य होते. सर्वांचे तोंड आश्चर्याने उघडले गेले, मात्र कुणालाही शब्द सुचत नव्हते. हे घडले तरी कसे? रामांना इतरांप्रमाणे जोर लावावा लागला नाही किंवा घामाच्या धाराही गाळाव्या लागल्या नाहीत. महान आश्चर्य! एखाद्या बालकाने खेळणे उचलावे तसे रामांनी ते धनुष्य उचलले. केवळ उचललेच नव्हे तर प्रत्यंचाही लावली व तिला कानापर्यंत ताणले. श्रीरामांच्या बलवान हातांनी धरलेल्या धनुष्याचे अक्षरशः 2 तुकडे झाले व धनुष्याचा एक भाग जमिनीवर कोसळला. एखादी उल्का पृथ्वीवर आदळावी असा धनगंभीर आवाज झाला. धनुष्याचे 2 तुकडे होताना जणू सहस्त्र विजांचा एकत्रित कडकडाट झाला. जे धनुष्य देवतांना साधे हलविताही आले नाही, ते धनुष्य रामांनी क्षणार्धात उचलले. त्यांच्या प्रचंड बळापुढे त्या धनुष्याचाही टिकाव लागला नाही हे पाहिल्याबरोबर जनकांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्यांना आनंदाने काय बोलू आणि काय नको असे झाले. ते महर्षी विश्वामित्रांजवळ आले व म्हणाले, भगवन, आज मी माझ्या डोळ्यांनी अभूतपूर्व चमत्कार पाहिला आहे. दशरथ नंदन राम हे सामान्य पुरुष नाहीत हे मी जाणिले आहे.
तुम्ही रामाच्या पराक्रमाचे वर्णन केले तेव्हाच त्यांनी सीतेला वरावे अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली होती. मात्र सीतेच्या विवाहाकरता केलेली प्रतिज्ञा सार्थ ठरावी म्हणून मी स्वयंवर आवश्यक होते. या निमित्ताने सर्व विश्वाने रामांचा पराक्रम पाहिला आहे. राम हेच वीर्यशुल्केकरिता योग्य आहेत याबाबत आता काहीच शंका उरली नाही. त्यांना बघताच ते या मनुष्यलोकाचे नाही असे मी म्हणालो होतो व आता माझा त्यांच्या देवत्वावर विश्वासच बसलेला आहे. आज मी धन्य झालो. ऋषीवर, राजा दशरथांना मिथिलेत आमंत्रित करण्याकरता मी माझ्या मंत्र्यांना अयोध्येस पाठवण्याचा विचार करत आहे. सीता आणि रामांचा विवाह हा शीघ्रात शीघ्र व्हावा हीच माझी मनीषा आहे. तुमची संमती असल्यास मी माझ्या मंत्र्यांना आज्ञा देतो. हे मंत्री राजा दशरथांना कुटुंबासह मिथिलेत येण्याची विनंती करतील व स्वयंवराच्या मंगल घटनेचे कथनही करतील. राजा जनकांनी त्यांच्या मंत्र्यांना जवळ बोलावले. त्यांना आज्ञा देण्यापूर्वी विश्वामित्रांची अनुमती मागितली. तथास्तु. महर्षी विश्वामित्रांनी जनकांना आशीर्वादासह अनुमती दिली आणि सीता आणि रामाच्या विवाह सोहळ्याचा संकल्प केला. मंत्र्यांसोबत योग्य तो संदेश पाठवत राजा दशरथांकडे आमंत्रण धाडले व त्वरित सीतेला ही मंगल वार्ता सांगण्यासाठी राजप्रासादाकडे निघाले. सीता आणि उर्मिला राजप्रासादात त्यांच्या वडिलांचीच प्रतीक्षा करत होत्या. दुरून येणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदी मुद्रेला पाहून दोघींनी स्वयंवर यशस्वी झाल्याचे ओळखले. त्या दोघीही आनंदित झाल्या होत्या. मात्र वस्तुता तो दिवस म्हणजे त्या दोघींच्या अत्यंत खडकर आणि व्रतस्थ तारुण्याची आनंदमय सुरुवात होती. मंगलम मंगलम. सीतेचा विवाह ठरल्याचे कळताच संपूर्ण मिथिला नगरीत आनंद पसरला. केवळ 2 सूर्यास्त्यांच्या दरम्यान सीतेचे प्रारब्ध पलटले. अनेक मासांची प्रतीक्षा संपली. अनपेक्षित सुखांची मालिका आता कुठे सुरू झाली होती. महाराज जनक हे पुरोहित शतानंद आणि काही मंत्र्यांसोबत राजसभेत चर्चा करत होते. तेथेच त्यांना एक अभिनव कल्पना सुचली व परिणामतः उर्मिलेच्या जीवनाचे नवे वळण घेतले गेले. पुरोहितजी, तुम्ही त्वरित सांकाशा नगरीकडे प्रस्थान करा. तिथे राजा कुशध्वजांना सीतेच्या विवाहाची वार्ता कळवा व तातडीने मिथिलेत येण्याची विनंती करा. ही मंगल वार्ता ऐकताच त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही. राजा जनकांनी शतानंदांना आज्ञा दिली. अवश्य महाराज. शतानंद सिंहासनाला वंदन करण्याकरता आसनावरून उठण्यापूर्वी राजा जनक म्हणाले, क्षणभर थांबा. मला एका विषयाबाबत चर्चा करायची आहे. जशी आपली आज्ञा. दशरथ नंदन श्रीरामांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांच्याबाबत तुमचे काय मत आहे? महर्षी विश्वामित्रांच्या कथनानुसार दशरथ नंदन लक्ष्मण देखील श्रीरामान एवढीच पराक्रमी, बलवान आणि नीतिवान आहेत. आपण कोणत्या दृष्टीने हा प्रश्न विचारला हे माझ्या लक्षात आलेले नाही. स्पष्ट बोलण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. मान्यवर, लक्ष्मण हे देखील श्रीरामान एवढेच महात्मा असतील तर? जनकांनी क्षणभर हनवटीवर हात ठेवत छादाकडे पाहिले व त्यांच्या मनातील विषय भर सभेसमोर बोलावा का याबाबत ते पुनर्विचार करून म्हणाले, तर राजकुमारी उर्मिलेकरता ते योग्य आहेत असं माझं मत आहे. साधू, अतिशय उत्तम विचार आहे. या निमित्ताने मिथिलेचे आणि अयोध्येचे संबंध सर्वार्थाने घनिष्ठ होतील. शिवाय राजकुमारी सीतेलाही उत्तर जीवनात बहिणीचा सहवास लाभेल. त्यामुळेच मी श्रीरामांसोबत राजकुमार लक्ष्मणांचेही निरीक्षण करत होतो. त्यांच्या अंगी असलेली विनम्रता आणि शालीनता मला भावली. मी हा विचार केला. तुम्हालाही हा विचार योग्य वाटत असेल तर सीतेसोबत उर्मिलेचाही विवाह होईल. महाराज, मी असे ऐकून आहे की या 2 भावांप्रमाणेच दशरथनंदन भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही पराक्रमी आणि विनयशील आहेत. सभेला माझ्या बोलण्याचा रोख लक्षात आला असेलच. राजा जनकांच्या डाव्या बाजूला बसलेले महामंत्री म्हणाले. महामंत्री, हा विचारही उत्तम आहे. एकदा राजा कुशध्वज मिथिलेत आले की याबाबत सविस्तर विचारविनिमय करून आपल्याला निर्णय घेता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराज दशरथांचे याबाबत काय मत आहे हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. राजा जनकाच्या मनात आनंदाचे धुमारे फुटू लागले. महाराज, मंगल घटना एका पाठोपाठ एक घडणार असतील तर मी राज्यसभेत
अधिक वेळ व्यतीत करणे योग्य ठरणार नाही. मी तातडीने सांकाश्य गाठतो. आज्ञा असावी. राजा जनकांना वंदन करत पुरोहित शतानंद राजसभेतून बाहेर पडले. राजसभेत झालेली चर्चा राजप्रासादापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. उर्मिलेपर्यंत वार्ता पोहोचली. आता वडिलांकडून प्रत्यक्ष प्रस्ताव येणार या विचारानेच तिच्या हृदयाचे ठोके वाढले. श्वास वेगाने धावू लागले. एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध कुणाच्या आयुष्यामध्ये गुंफलेले आणि गुंतलेले असेल हे योग्य वेळ आल्याशिवाय समजत नाही. आतापर्यंत स्वयंवराचे आयोजन हा सीतेच्या कथेचा भाग आहे असे वाटत होते. मात्र ती कथा जितकी सीतेची होती तितकीच उर्मिलेचीही होती. काय म्हणाले ग तात? लाजून दृष्टीभेट टाळणाऱ्या उर्मिलेने सीतेला विचारले. उर्मिलेच्या कक्षातून राजा जनक नुकतेच बाहेर पडले होते व सीतेने कक्षात प्रवेश केला होता. उर्मिला शय्यासनावर बसली होती. ताईच्या लग्नात उत्तमोत्तम वस्त्र परिधान करून स्वतःस आणि ताईस शृंगारात लग्नमंडपी जाण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या उर्मिलेला आता स्वतःच सल्लज नववधू होऊन लक्ष्मणासोबत जन्मजन्मांतरीचे संबंध जोडण्याकरिता होमकुंडाजवळ जायचे होते. तिने जनकांना होकार दिला होता. उर्मिलेने सीतेचा हात धरला. तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाची दुर्मिळ छटा दिसत होती. ती सौम्य स्वरात म्हणाली, ताई, आपण आयुष्यभर एकत्र राहणार. तात म्हणाले की लक्ष्मण हाच तुझ्याकरता सर्वोत्तम वर आहे. तुझे आणि मैथिलीचे सासर एकच असले म्हणजे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. आम्हालाही काही चिंता राहणार नाही. त्यांनी असं म्हटल्यावर मला क्षणभर काय बोलावे ते उमजेना. त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवून उत्तर द्यायची सुद्धा हिंमत झाली नाही आणि मी थेट मान खालीच घातली. त्यांनी पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न विचारला. त्यानंतर मी त्यांना होकार दिला. ताई, 2 भावांसोबत 2 बहिणींचं लग्न होणार आहे. माता आणि पिताश्रींना सोडून जाण्याचे दुःख असेलच, मात्र किमान तू माझ्यासोबत असशील. याहून उत्तम काय असेल? आपण जन्मभर एकाच प्रासादात राहणार या विचारानेच मला हुरूप आला. नाहीतर कित्येक योजना दूर असलेल्या अज्ञात नगरीत एकटंच जाणं मला कितपत शक्य झालं असतं देव जाणे. पण आता आपला प्रवास सुकर होईल. केवळ आपलाच प्रवास सुकर होईल असं नाही बरं का? म्हणजे तात जाता जाता असं म्हणाले की तुम्हा दोघींची चिंता मिटली. आता मांडवी आणि श्रुतकीर्तीबाबत विचार करायला हवा. आम्ही असं ऐकून आहोत की श्रीराम आणि लक्ष्मणाला अजून 2 भाऊ आहेत. कळलं का? उर्मिला हसत मुखाने म्हणाली. अर्थात आपण चौघी एका प्रासादात राहणार? नको ताई, इतक्यात आपण स्वप्नाचे मनोरे रचणे योग्य नाही. कारण राजा दशरथांना हा विवाह आधी मान्य व्हायला हवा, त्यानंतरच पुढचा विचार. मी तर म्हणेन प्रथम तुझ्या विवाहाबाबत त्या मंडळीचं काय मत आहे हे जाणून घ्यायला हवं. कारण राजा दशरथांच्या अनुपस्थितीत स्वयंवर पार पडलं आहे. त्यांना राग तर नाही ना येणार? कुणाच ठाऊक. पण ज्या अर्थी श्रीराम आणि श्री लक्ष्मण हे इतके शांत आणि संयमी आहेत, त्या अर्थी राजा दशरथही तसेच किंबहुना जास्त शांतचित्त असावे. आपण तो विचार आत्ताच का करावा? मला सांग, तुला त्यांचं दर्शन झालं आहे का? नाही, मात्र त्यांच्या पराक्रमाचं गुणगान बरंच कानावर पडत आहे. त्यावरून मी त्यांची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे. उर्मिला काहीशी लाजतच म्हणाली. खरं सांगू तर मी सुद्धा श्रीरामांची प्रतिमा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. ते कसे असतील, ते कसे दिसतात, त्यांच्या स्वभावाचे कथन ऐकून एक शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते. ती शांत मूर्ती आता कायम डोळ्यासमोर असणार आहे. उर्मिला सीतेला चिडवत म्हणाली. अगदीच. त्यांची नाही तर कुणाची प्रतिमा डोळ्यासमोर असणार? खरे गूढ तर त्यांच्या बंधूंचे आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे हे अजून कुणीही सांगितलेलं नाही. पुरुष पराक्रम करताना रौद्र रूप धारण करतात, पण वास्तव जीवनात ते कसे असतात हे बघणं महत्वाचं. गुरुजन, अनुज आणि ज्येष्ठांसमोर ते फारसे बोलत नाहीत असं ऐकलं. ते कसे आहेत हे त्यांना भेटल्यावर समजेल. मग तूही चिंता करू नकोस, त्यांच्या भेटीचा योग लवकरच येणार आहे. सीतेनेही उर्मिलेला चिडवले.
हो, येणार आहेच. ज्याप्रमाणे तुझी रामांशी गाठभेट होणार आहे तशीच माझीही लक्ष्मणांशी भेट होणार आहे, उर्मिला उत्तरली. विवाहाबाबत नाना कल्पना रचवण्यात आणि कल्पनेचे मनोरे सजवण्यात सायंकाळ कधी उलटली हे दोघींनाही समजले नाही. विवाह हा मनुष्याचा तिसरा जन्म असतो. एकाच आयुष्यात 4 वेगवेगळे जन्म होतात. प्रथमतः मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर होणारा जन्म, बालपण संपल्यावर यवनात प्रवेश करताना होणारा जन्म, विवाहानंतर प्रपंचाची सुरुवात करताना होणारा जन्म आणि शेवटी उत्तरदायित्व पूर्ण केल्यावर जीवनाचे अंतिम सत्य जाणून घेताना होणारा जन्म. आयुष्याच्या या वळणावर उभ्या असलेल्या या दोघींचे मन जितके मातापित्यांपासून दूर जाण्याच्या भीतीने भरले होते तितकेच जिज्ञासेने आणि उत्सुकतेनेही भरलेले होते. आजवर या दोघींनी कोणाही पुरुषाचाच काय तर वासनेच्या विचाराचाही स्पर्श नव्हता केलेला. पण आता तो क्षण उंबरठ्या पलीकडे उभा होता. आयुष्याचा सोबती नेमका कसा दिसतो, कसा बोलतो, हसतो आणि विचार करतो, या सर्व बाबींना जाणून घेण्याची उत्सुकता दोघींच्या मनात होती. दोघींच्या आयुष्यात तारुण्याचा रम्य काळ सुरू झाला होता. सर्वत्र मनाला प्रफुल्लित करणारा उजेड, क्षणार्धात आकाशात कृष्णनभांची गर्दी होऊन काळोख, अपूर्व वर्षा आणि पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट होणारी पहाट. पावसाळ्यादरम्यान वातावरणात होणाऱ्या या वेगवान बदलांप्रमाणे उर्मिलेचे आयुष्य क्षणाक्षणाला बदलत होते. आत्ता कुठे विवाह ठरला, आत्ता कुठे मिथिलेला निरोप देताना डोळ्यात पाणी आले, आता कुठे पतीचा प्रथम स्पर्श झाला, आता कुठे नव्या राज्यात नव्या लोकांच्या सानिध्यात येणे झाले. प्रत्येक प्रसंगाची रूपरेषा परस्परांपासून अत्यंत भिन्न होती. मात्र परिस्थितीला स्वीकारून यथोचित वर्तन करणे उर्मिलेला भाग होते. हीच मानसिक आंदोलने सीता, मांडवी आणि श्रुतकीर्तीच्या मनातही सुरू होती. त्या तिघींच्या अवस्थेकडे पाहून उर्मिलेला परिस्थिती कशी हाताळावी याचा अंदाज आला. सीतेला स्वयंवरामुळे आपले लग्न होणार आहे हे स्वाभाविकपणे ठाऊक होतेच. आसपास घडणाऱ्या घटनांचा वेग आत्मसात करत उर्मिलाही विवाहासाठी सज्ज झाली होती आणि सीतेसोबत चर्चा करून तिच्या मनातली कुतूहलजन्य भीती कमी झाली होती. मात्र मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघींना आपला विवाह होणार याची मात्र तीळ मात्र कल्पना नव्हती. सीतेशी विवाह करण्याची इच्छा बाळगून विविध देशांचे राजे मिथिलीत येत होते. त्यामुळे सीतेच्या विवाहाची वार्ता ऐकून मांडवी आणि श्रुतकीर्तीला आश्चर्याचा धक्का बसणे काही कारण नव्हते. मात्र उर्मिलेच्या विवाहाची वार्ता ऐकून आश्चर्यही झाले व आनंदही झाला, कारण तिचे स्वयंवर आयोजितही झाले नव्हते. या मालिकेमध्ये आपलाही विवाह विधिलिखित आहे असा त्यांनी विचार केला नव्हता. मात्र राजा कुशध्वज मिथिलेत येताच महर्षी विश्वामित्रांनी भरत आणि शत्रुघ्न या 2 सुकुमार वीरांचा विवाह मांडवी आणि श्रुतकीर्तीसोबत होणे उचित असल्याचे कुशध्वजांना सांगितले. राजा दशरथांचे कुळही थोर होते आणि त्यांच्या पुत्रांची सज्जनता देखील सर्वश्रुत असल्याने महर्षी विश्वामित्रांचा प्रस्ताव नाकारण्याचे एकही कारण राजा कुशध्वजांना आणि जनकांना दिसले नाही. काही प्रहरांमध्येच मांडवी आणि श्रुतकीर्तीलाही विवाहाबाबत विचारण्यात आले. या प्रकारे सीतेच्या प्रारब्धामुळे या तिन्ही बहिणींचे प्रारब्ध अक्षरशः एका दिवसात पालटले. सर्वत्र आनंद, उत्साह, उत्सुकता आणि जिज्ञासेचे वातावरण होते. आता केवळ राजा दशरथांच्या होकाराची प्रतीक्षा होती. मनात ही चलबिचल सुरू असताना उर्मिलेला तिच्या 2 सख्या भेटायला आल्या. एकीचे नाव झुळूक आणि दुसरीचे नाव संधी. झुळूक ही उर्मिलेची बालमैत्रीण. सीतेनंतर उर्मिलेचं मन कुणात अडकलं असेल तर ते झुळूकमध्येच. झुळूकचं खरे नाव हैमवती, पण बालपणापासून ही हैमवती अगदी वाऱ्याप्रमाणे सर्वत्र बागडत असे. तिच्यात मंद वाऱ्याचा संथपणा नव्हता किंवा वादळाची उद्दामताही नव्हती. ती व्यक्तींना भेटत असे, त्यांचे मन जिंकत असे व त्यांच्यासोबत कुजगोष्टी करून परत जात असे. मोजका शृंगार, मनाची चंचलता, सर्वत्र वावर आणि अजांत वय यामुळे तिला झुळूक हे नावही अगदी शोभत होतं.
झुळूकला मिथिलेच्या कोणत्या कोपऱ्यात काय सुरू आहे याची बित्त बातमी असायची. जरासा मोकळा वेळ मिळाला की झुळूक उर्मिलेला भेटायला येत असे. आज तर विशेष दिवस होता. आज उर्मिलेला भेटणे तिच्यासाठी क्रमप्राप्तच होते. झुळूक सोबत संधी सुद्धा उर्मिलेला भेटायला आली. संधी आणि उर्मिला या दोघींची नुकतीच मैत्री झाली होती, पण त्या दोघींना एकमेकींच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागला नाही. दोन अपरिचित व्यक्तींना परस्परांमध्ये एक अदृश्य संबंध जाणवतो. त्याप्रमाणे उर्मिलेला आणि संधीला एकमेकींबाबत जवळीक वाटली. दोघींनी काही काळापूर्वीच तारुण्यात प्रवेश केला होता. दोघींचे आचार विचार जुळत होते, पण काही न काही कारणामुळे संधीला उर्मिलेकडे वारंवार येणे शक्य होत नसे. पण संधी येताच उर्मिलेचे मन आपोआप प्रफुल्लित व्हायचे. आजही तसेच झाले. बालपणाची सखी झुळूक आणि संधी या दोघी एकत्रच भेटल्याचे पाहून उर्मिलेला जितका आनंद वाटला तितकाच धीरही मिळाला. कारण वेगाने घडणाऱ्या प्रसंगामध्ये केवळ सख्यांसोबत वेळ व्यतीत केल्यानेच तिच्या मनाला काही क्षण शांतता लाभणार होती. उर्मिलेचा विवाह दशरथ नंदन लक्ष्मणाशी होणार आहे हे झुळूक आणि संधी या दोघींना समजले होते. पण दोघींच्या चेहऱ्यावर समान भाव नव्हते. झुळूक तटस्थ होती तर संधी अत्यंत आनंद होती. असे काय बरं होते की त्या दोघींच्या मनात? प्राणप्रिय सखीचा विवाह सोहळा आहे ही वार्ता ऐकून झुळूक तटस्थ का होती? दुसरीकडे संधी मात्र अत्यंत उत्सुक आणि हर्षभरीत झाली होती. तिला इतका आनंद होण्याचे कारण तरी काय? उर्मिलाही त्या दोघींकडे पाहून गोंधळली. प्रतिदिन आसपासच्या वातावरणात प्राण ओतणाऱ्या झुळूकच्या चेहऱ्यावरची माशीही तेव्हा हलत नव्हती, तर बहुतांश वेळा खेद व्यक्त करणाऱ्या संधीचा आनंद आज गगनात मावत नव्हता. उर्मिले, निर्णय तुझा होता की महाराजांचा? झुळूकने पहिल्या वाक्यातच उर्मिलेला विचारात पाडले. खरंच लक्ष्मणासोबत उर्मिलेने विवाह करावा हा निर्णय केवळ महाराजांचा होता की उर्मिलेचा होता? महाराज जनक उर्मिलेला लक्ष्मणच तुझ्यासाठी योग्य वर आहे असे सांगून गेले आणि उर्मिलेने फारसा विचार न करता वडिलांचा निर्णय मान्य केला होता. सीतेसोबत एकाच प्रासादात राहता येईल एवढाच विचार करून उर्मिला उल्हसित झाली होती. पण वराचे काय? वर तिच्यासाठी योग्य होता का? तिचा स्वभाव, विचार, जीवन पद्धत आणि कल्पना समजू शकणारा पती तिला लाभणार होता का? की रणांगणावर शौर्य गाजवून केवळ वासनेला महत्त्व देणारा कुणी अज्ञात राजकुमार उर्मिलेचा पती होणार होता? उर्मिलेला लक्ष्मणाबाबत फारसे काहीच ठाऊक नव्हते. झुळूकचे शब्द ऐकून उर्मिलेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. निर्णय कुणाचाही असो, वर योग्य असला म्हणजे झालं. प्रत्यक्ष पित्याला आवडलेला पुरुष अयोग्य असेल असा विचार आपण का करावा? हा कन्याधर्म नाही. पित्याच्या मनाचा आदर करणे हाच खरा धर्म. संधीने झुळूकला परस्पर उत्तर दिले. संधी, तुला केवळ धर्म, नीती आणि दंडविधानच दिसते. त्यांच्यात स्वतःला गुरफटून तू जगतेस तशी कशी हे तुला तुझं माहिती. तुला तरी लक्ष्मणाबाबत काही माहिती आहे का? झुळूकने प्रश्न विचारला. हो मग, लक्ष्मण अत्यंत पराक्रमी पुरुष आहे. इंद्राला लाजवेल असे रूप आणि शौर्य लक्ष्मणाच्या अंगी आहे. असा बलवान पुरुष अगदी मोजक्या युवतींच्या भाग्यात असतो. उर्मिलेला लक्ष्मणासारखा पती लाभणार आहे हे तिचे भाग्यच आहे. तुला लक्ष्मणाबाबत अक्षरशः काहीच माहीत नाही. तू ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून कल्पनेचे मनोरे बांधत आहेस. पण उर्मिले, मला मिळालेली माहिती वेगळीच आहे. लक्ष्मण कितीही पराक्रमी असला तरी तो पराकोटीचा बंधुभक्त आहे. तो श्रीरामांकरता काहीही करू शकतो. आताही तो श्रीरामांसोबत ऋषींचे रक्षण करण्यासाठी वनामध्ये गस्त घालत होता. श्रीराम हे धर्मात्मा आहेत. ऋषींचे आणि प्रजेचे रक्षण करणे हे त्यांचे जीवन कार्यच आहे. भविष्यात ते राजा झाल्यावर सर्वांचे रक्षण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्यच असेल. आता तूच पुढचा विचार कर. झुळूकने सूचक विधान केले. पुढचा विचार कर म्हणजे? झुळूक, तू अशी अर्धवट बोलू नकोस. जे काही तुझ्या मनात असेल ते आता स्पष्टपणे सांग बरं, उर्मिलेने विचारले. अगं वेडे, उद्या श्रीराम सम्राट होणार. ते सम्राट झाले की ते शत्रूच्या विरोधात मोहीम आखणार.
श्रीराम त्या मोहिमेवर निघाले की लक्ष्मण त्यांना रणक्षेत्री जाऊ देणारच नाही. तो स्वतः युद्ध करण्यासाठी जाईल. मी तुझे अमंगल चिंतत नाही, पण युद्ध म्हणजे काही साधा खेळ नाही. कुणालाही अमरत्वाचे वरदान नसते. बरं, तेही जाऊ दे. मला सांग, सदा सर्वदा भावाची सेवा करत देशभर हिंडणारा पती तुला लाभला तर कसे होईल? तुमच्या दाम्पत्य जीवनाचा विचार कर. झुळूक बोलत असताना संधी तिचे बोलणे तोडत म्हणाली, होय होय, मीही तेच म्हणते. तू दाम्पत्य जीवनाचाच विचार कर. अगं, एका महान साम्राज्याच्या राजपुत्रासोबत संसार करण्याची संधी मिळणे ही किती दुर्लभ गोष्ट आहे. असंख्य युवतींना त्या पदाचा हेवा वाटत असेल. तुला काहीही न करता ते पद प्राप्त होत आहे. आणि तू मला लक्ष्मणाबाबत काय सांगतेस गझुळूक? मी त्याला एकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. असा उंचपुरा, धाडधाकट आणि तेजस्वी पुरुष काही वारंवार दिसत नाही. तुला त्यांचे शरीर दिसत आहे आणि मला त्यांचे मन जाणून घ्यायचे आहे. ते अयोग्यच आहे असे माझे म्हणणे नाही, पण त्यांना जाणूनच मला माझे मत उर्मिलेसमोर मांडायचे आहे. माझे मत गेले चुलीत. उर्मिलेचे मत महत्वाचे आहे. केवळ कुळाचा गौरव मोठा असला म्हणजे मनुष्य थोर असतो असे काही नाही. केवळ शरीर बलवान आहे म्हणजे पुरुष स्वभावानेही सज्जन असेलच असेही नाही. झुळूक, उर्मिलेचा विवाह लक्ष्मणासोबत होणार आहेच. त्यामुळे तिचं मन विचलित होईल आणि मनामध्ये द्वंद्व सुरू असताना उर्मिलेला विवाह करावा लागेल. त्यापेक्षा तू तिच्या मनात नवे प्रश्न न पेरलेलेच बरे. उर्मिला, तू कधीची शांत का आहेस? इथे तुझे मतच महत्वाचे आहे. झुळूक आणि संधीचा संवाद उर्मिला विचारपूर्वक ऐकत होती. उर्मिलेला दोघींच्या बोलण्यात तथ्य वाटत होते. ती म्हणाली, संधी म्हणते ते खरं आहे. विवाह दशरथ नंदन लक्ष्मणासोबत होणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक चिकित्सा करणेही योग्य नाही. किंतु झुळूकचंही तर्कहीन भाष्य नाही. तिचे बोलणेही तितकेच तथ्यपूर्ण आहे. वराची ओळख झाल्याशिवाय मी त्याच्यासोबत अग्नीला साक्षी मानून जन्मजन्माचा ऋणानुबंध कसा बांधू शकेल? पहा, तुझ्या मनात शंका उत्पन्न झालीच तर. अगं, तू जन्मभर सीतेसोबत राहणार हे काय कमी आहे? अयोध्येच्या राजप्रासादात एक स्वतंत्र कक्ष, सीतेची सोबत, कर्तृत्ववान पती आणि इतिहासात होणारी नोंद याचा विचार सोडून तू नको ते विचार करत आहेस. हे सुख तुझ्याकडे चालत आले आहे. तरी तू लक्ष्मणासह विवाहाचा प्रस्ताव म्हणजे तुझ्या स्वातंत्र्यावरचे बंधन आहे असे समजत आहेस. उर्मिले, तुलाही ठाऊक आहे की जगात सर्वत्र हीच रीत आहे. पृथ्वीवरच नव्हे तर स्वर्गातही हीच रीत आहे. सृष्टीची रचना करणारे ब्रह्मदेवही त्यांच्या मुलींना कुणाशी विवाह करावा हे स्वतःच ठरवतात. या झुळूकचे विचार ऐकून तू तुझ्या मनात हा निरर्थक विद्रोही विचार येत असेल तर त्याला वेळीच नष्ट कर आणि तुझ्या दारी आलेल्या सुखाचा स्वीकार कर. उर्मिलेला संधीचे बोलणे योग्य वाटू लागले. पण झुळूकने एक तर्कनिष्ठ विचार मांडला. उर्मिले, या संधीला सदैव सुखच दिसते, पण एका अज्ञात पुरुषासोबत लग्न करून तू खरोखर सुखी होणार आहेस का? जर तो पती योग्य नसला तर त्या संपत्तीला डोक्यावर घेऊन नाचणार आहेस की अलंकार मिरवत गावभर हिंडणार आहेस? कित्येक राजाराणी आले आणि गेले. इतिहासात नोंद झाल्याने त्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. इतिहास तुझे जीवन सुखी करण्याकरता तुझे प्रारब्ध पुन्हा लिहू शकणार नाही. त्यामुळे एकदा सखोल विचार कर. संधीने प्रतिवाद केला. दशरथ नंदन लक्ष्मण हा उर्मिलेकरता योग्य आहे की नाही याबाबत अधिक विचार करायला हवा असे झुळूक म्हणत आहे. ज्या अर्थी महाराज जनकांनी प्रत्यक्ष भेटून लक्ष्मणाला तुझ्यासाठी योग्य समजले, त्या अर्थी त्यांनी लक्ष्मणांच्या गुणांची योग्य पारख केलीच असणार. मग प्रश्न येतोच कुठे? तुम्ही दोघी मला अधिकच गोंधळात टाकत आहात. त्याऐवजी तुम्हीच एकमेकींमध्ये ठरवा की लक्ष्मण योग्य आहे की नाही. तुम्ही जो निर्णय द्याल त्यावर मी विचार करेल. उर्मिला म्हणाली, तुझा विवाह होणार आहे या विचाराने मला आनंदच झाला आहे. मी इथे आले तेव्हा तुला गोंधळण्याचा माझा हेतू नव्हताच. मी फक्त माझ्या शंका तुझ्या समोर मांडल्या. शेवटी मलाही तुझ्यासोबत अयोध्येला यावं लागणार आहेच. झुळूक, तू काळजी करूच नकोस. मी अयोध्येचे वर्णन अनेकदा ऐकले आहे.
ते वर्णन ऐकूनच मला अयोध्येत जावेसे वाटले. तिथे तुला अगदी आनंदाने जगता येईल. तिथे सीताताई सुद्धा असेलच. आपण साऱ्या जणी तिथे अगदी आनंदाने राहू. संधी वारंवार सीतेचा उल्लेख करून उर्मिलेचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. त्या एका मोहामुळे उर्मिला अयोध्येत जाण्यास तयार होईल असे संधीला वाटत होते. संधी स्वतः कायम मोहाला बळी पडत असल्याने समोरची व्यक्तीही मोहापुढे शरण जात असावी असे संधीला वाटत असते. उर्मिले, भव्य प्रवेशद्वार, डोळे दिपवणारा राजप्रासाद, विविध वस्तूंनी नटलेली बाजारपेठ, या सगळ्यांचे तू काय करणार आहेस? नगराचे वर्णन ऐकून तू संधीप्रमाणे नगरावर भाळशील, पण त्या नगरातील वाड्यांमध्ये आणि अयोध्येच्या राजप्रासादामध्ये नेमके काय घडते याचे वर्णन कुणालाही करता येणार नाही. मी तुला अयोध्येच्या राजप्रासादाची वस्तुस्थिती सांगते. अगं, अयोध्येचे महाराज दशरथ यांना अनेक राण्या आहेत म्हणे. त्यापैकी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघी त्यांना प्रिय आहेत. तुला इतक्या सासूंची सेवा करावी लागेल. शिवाय त्या सर्वांचे आपापसात पटतच असेल असे नाही. त्यांच्यातही अंतर्वाद असतीलच. तुझा लक्ष्मणासोबत विवाह होणे म्हणजे तू स्वतःला या चक्रव्यूहात ढकलणे. झुळूकने उर्मिलेला समजावणे थांबवले नाही. होय, किंतु अयोध्येच्या राजप्रासादात राहणे ही किती मोठी गोष्ट आहे. आज भारतवर्षात अयोध्येपेक्षा बलवान साम्राज्य नाही. त्या साम्राज्याचा इतिहासही गौरवशाली आहे. इक्ष्वाकू कुळाच्या राजकुमाराशी विवाह संबंध प्रस्थापित करणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. उर्मिला मनातले द्वंद्व संपवण्यासाठी सकारात्मक गोष्टीचा विचार करू लागली. तू काही नाग किंवा वानर यांसारख्या नव्या वंशाची स्त्री नाहीस. तू निमी वंशाचीच आहेस. निमी हे इक्ष्वाकूंचे पुत्र. किंबहुना आर्यावर्तात स्थापन झालेल्या सर्व प्राचीन साम्राज्याची निर्मिती इक्ष्वाकूंच्या पुत्रांनीच केली. तुझा वंशही गौरवशाली आहे. तू या प्रसंगी पतीचा विचार करण्यापेक्षा वंशाचा विचार का करीत आहेस हे माझ्या लक्षात येत नाही. वंश कोणताही असो, पती चांगला नसेल तर वंशाचा काय लाभ? झुळूक काही केल्या उर्मिलेच्या मनातील द्विधा मनस्थिती शमवण्याचा प्रयत्न करत नव्हती. झुळूक, तुला नेमके काय म्हणायचे आहे? उर्मिलेने लक्ष्मणासोबत विवाह करू नये असेच ना? संधीने विचारले. नाही, उर्मिलेने या प्रस्तावाच्या दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे असे माझे मत आहे. तुझ्या मतानुसार आपण इतिहासाचा आणि लौकिकाचा विचार करणे क्षणभर थांबवू. तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण वर्तमानाचे चिंतन करू. लक्ष्मणासोबत विवाह करून उर्मिलेला काय लाभ होणार आहे? मी सांगते. तिला ऐश्वर्य आणि संपत्ती प्राप्त होईल. भारतवर्षातील नरनारी उर्मिलेचा आदर करतील. झुळूक, तुला इक्ष्वाकू वंशाची बरीच माहिती आहे असं म्हणतेस आणि तुला इक्ष्वाकूंची साम्राज्य विभाजनाची प्रथा ठाऊक नाही. संपूर्ण आर्यवर्तावर अधिपत्य प्रस्थापित केल्यावर इक्ष्वाकूंनी काय केले? त्यांच्या मुलांना वेगवेगळे प्रांत दिले. आज इक्ष्वाकूनंतर रघूंच्या नावे ओळखला जाणारा हा वंश विस्तारला आहे. 4 कर्तृत्ववान पुरुषांनी या वंशात जन्म घेतला आहे. कुणास ठाऊक उद्या महाराज दशरथ अयोध्येचे 4 तुकड्यांमध्ये विभाजन करतील आणि उर्मिला महाराणी होईल. मी व्यक्तिगत लाभांचा अजून विचारही केला नाही. मी भौतिक लाभांबाबत बोलत आहे. ज्या स्त्रीचा पती हा बलवान क्षत्रिय आहे त्या स्त्रीला सुखाची प्रतीक्षा करावी लागत नाही. तुला अधिक सांगायला नको. तुम्ही दोघी जाणत्या आहात. संधीने पुन्हा तिची बाजू लावून धरली. हे सत्य आहे, मलाही मान्य आहे. पण विवाह सीतेचा होणार होता. स्वयंवर सीतेचे होते, उर्मिलेचे नाही. जीवनात एखादाच घडणारा प्रसंग असा घाईत घडणार आहे का? सगळ्यांचे लक्ष सीतेकडे असताना उर्मिलाचा विवाह का व्हावा? उर्मिलेचेही स्वयंवर असता येईल. तिला आवडीचा वर